सोलापूर जिल्ह्यातील उजनी धरण महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या एकूण जलसाठा असलेल्या धरणांच्या यादीमध्ये 117.25 TMC पाणी साठ्यासह उजनी धरणाचा पहिला क्रमांक येतो। तसेच महाराष्ट्रातील उपयुक्त जलसाठा असलेल्या धरणांच्या यादीमध्ये 53.58 TMC सह उजनी धरणाचा तिसरा क्रमांक येतो। उजनी धरण सोलापूर जिल्ह्यातील महाडा तालुक्याच्या टेंभुर्णी गावापासून 11 किलोमीटर अंतरावर आहे। उजनी धरण सोलापूर शहरापासून 101 किलोमीटर अंतरावर असून पुणे शहरापासून 155 किलोमीटर अंतरावर आहे। हे धरण इंदापूर शहरापासून 13 किलोमीटर अंतरावर असून उजनी हे धरण पुणे आणि सोलापूर या जिल्ह्यांच्या सीमेवर कृष्णेची उपनदी भीमा या नदीवर 1969 ते 1980 या काळामध्ये बांधण्यात आलेले आहे। या धरणाच्या जागेचे भूमिपूजन महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले होते। उजनी या धरणाची उंची 56.4 मीटर म्हणजेच 185 फूट आहे। या धरणाची लांबी 2532 मीटर म्हणजेच 8314 फूट आहे। उजनी या धरणाची पाणी साठवण्याची एकूण क्षमता 117.25 TMC म्हणजेच 1,17,250 दशलक्ष घनफूट इतकी आहे। उजनी या धरणाची पाणी साठवण्याची उपयुक्त क्षमता 53.58 TMC म्हणजेच 53,580 दशलक्ष घनफूट इतकी आहे। धरणाला 41 दरवाजे आहेत। या धरणाच्या जलाशयाला यशवंत सागर जलाशय असे म्हणतात। उजनी या धरणावर 12 मेगावॉट इतकी वीज निर्मिती केली जाते। तुम्हाला फ्लेमिंगो या परदेशी पक्ष्याचे निरीक्षण करायचे असेल तर हा पक्षी हिवाळ्यात या जलाशयावर येतो। या धरणाचा फुगवटा खूप मोठा आहे, जवळपास दौंडपर्यंत हा पसरलेला आहे। या उजनी जलाशयाच्या पाणी साठ्याच्या आत तुम्हाला पळसनाथ हे मंदिर जेव्हा पाणी साठा कमी होते तेव्हा बघायला मिळते। पळसदेव मंदिर यादवकालीन आहे। या ठिकाणी पक्क्या वेटांनी बांधलेली शिखरे दिसतात। अनेक गोष्टी धरणाचे पाणी कमी झाल्यावर आपल्याला पाहायला मिळतात। या धरणात मत्स्यपालन व्यवसाय खूप मोठ्या प्रमाणावर केला जातो। उजनी धरण इतके मोठे आहे की ते बांधताना 29 गावे पाण्याखाली गेली होती। धरणातील पाण्याचा पुणे, सोलापूर आणि अहमदनगर या 3 जिल्ह्यांच्या शेतीला भरपूर फायदा होतो। या धरणातून 2 कालवे जातात। यामधील डावा कालवा 126 किलोमीटर अंतरापर्यंत जातो, तर दुसरा उजवा कालवा 112 किलोमीटर अंतरापर्यंत जातो।